सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात रविवारी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्तानं भक्तांची मोठी गर्दी दिसून आली। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर इथं महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या पावन पर्वानिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळल्याचं दिसून आलं। दर्शनासाठी मंदिर परिसरात भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। महाशिवरात्रीचं औचित्य साधून पहाटे काकडा आरतीनं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर श्री सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला। ओम नमः शिवाय या मंत्राच्या अखंड नामस्मरणानं संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात भारून गेला होता। तसंच मुख्य मंदिराच्या गर्भगृहातही रुद्राभिषेक, 108 नामावली पठण आणि महाआरती पार पडली। भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावानं दर्शन घेत प्रार्थना अर्पण केल्या। मंदिरातील पुजारी गुरुराज हब्बू यांनी सांगितलं की महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही विविध धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। शिवरात्री म्हणजे शिवाला समर्पित असे महापर्व आहे। शिवरात्रीचा दिवस आहे। आजचा संपूर्ण दिवस उपवास ठेवून शिवाला आराधना केली जातो। परमेश्वराला समर्पित असतो। आजच्या दिवशी सिद्धरामेश्वर मंदिरात शिवाचे अवतार असलेले सिद्धरामेश्वर यांच्या मंदिरात पहाटे 5:30 वाजल्यापासून ते रात्रीच्या 2 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्य होत असतात। त्यात पहाटे 5:30 ते 6 वाजेपर्यंत गर्भदेवळात काकडा आरती होती। त्यानंतर 7:30 ते 8:30 7:30 ते 9 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय पठण व महाआरती होतो। त्यानंतर सिद्धरामेश्वरांच्या गर्भमंदिरात रुद्राभिषेक, 108 नामावली व महाआरती होतो। व त्यानंतर पुन्हा संध्याकाळी महापूजेचा अलंकार करून त्यानंतर संध्याकाळी 8 ते 9:30 वाजेपर्यंत सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीस पुन्हा रुद्राभिषेक, ओम नमः शिवाय पठण व महाआरती होतो। व 9:30 ते 10:30 11पर्यंत 9:30 ते 10:30 पर्यंत सिद्धरामेश्वरांची पालखी प्रदक्षिणा सिद्धरामेश्वरांच्या मंदिरातच केली जाते। त्यात 5 प्रदक्षिणा शिवयोग समाधीस, 5 प्रदक्षिणा गर्भमंदिरास करून आरती करून पालखी समाप्त केली जाते। महाशिवरात्रीच्या निमित्तानं संपूर्ण मंदिर परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। या निमित्तानं मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीनं फुलून गेला होता। यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।